पार्ट 2 मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता पार्ट 2 कसला तर बर्थडेच्या दिवशी आम्ही बर्फीला घेऊन आलो होतो हॉस्पिटलला. तिच्या पायाला थोडी जखम झाली होती आणि ती काय बरी व्हायचं नावच घेत नव्हती. म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा स्किन स्पेशालिस्ट कडे आलो. तिथं ट्रीटमेंट झाल्यानंतर शेजारीच ही नवीन बिल्डिंग होती. लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना डिसेंबरमध्ये, त्यावेळेस इथं काम चालू होतं आणि आता तिथे 2 शॉप ओपन झालेले आहेत. पहिलं म्हणजे मिस्टर DIY आणि दुसरं चंदू काकाचं दुकान. आता तिथे तर काही जाणं पॉसिबल नव्हतं. म्हटलं चला एक फेरफटका इथेच मारून घेऊ. तुम्हाला तर ना मी खोटं अजिबात सांगणार नाही. इथे इतक्या साऱ्या वस्तू होत्या, सगळ्या रिझनेबल रेटमध्ये होत्या. जी पाहिजे ती वस्तू मिळत होती. म्हणजे घरगुती वस्तू खूपच जास्त स्वस्त दरात मिळत होत्या. म्हणजे तुम्हाला सांगते किचन टूल्स, खेळणी, स्टेशनरी, डेकोरेशन. डेकोरेशन तर होम डेकोर पासून ते कार डेकोर पर्यंत प्रत्येक गोष्ट अवेलेबल होती या शॉपमध्ये. मी एंट्री करण्याआधीच ठरवलं होतं की एकही वस्तू इथे खरेदी करायची नाही. पण काय करणार? इथे मुलांना काही त्यांच्या मनावर कंट्रोल असतं का? आता इथे अलार्म क्लॉक दिसला आणि बर्फीला लवकर उठायची खूपच हौस. तिने म्हटली मला की ते घ्यायचे. पण तिला मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की कोणतीही एक वस्तू जी तुला आवडेल ती तुला मिळेल. आणि हा तिचा भाऊ, त्याने तर त्याच्यासाठी गिफ्ट पॅक सुद्धा केलं. म्हणजे रिमोट कंट्रोल कार घेतली त्याने. आणि बर्थडे गर्लसाठी हा पझल गेम घेतलेला आहे. म्हणजे अगस्त्यानी त्याच्या दीदीसाठी गिफ्ट आणि स्वतःसाठी रिटर्न गिफ्ट दोन्हीही या मिस्टर DIY मधून घेतलं होतं. आता मी असं का म्हटलं असेल की अगस्त्याने गिफ्ट दिलं, तर अगस्त्याला मी आज चॅलेंज दिलं होतं अभ्यासाच्या रिलेटेड. तर सो त्याने ते चॅलेंज कम्प्लीट केलं म्हणून तो त्याच्या दीदीला हा पझल गेम देऊ शकला. त्यानंतर घरी जाताना हा पाणीपुरीचा स्टॉल दिसला आणि आता बर्थडे गर्लची इच्छा होती पण मुलांना त्रास होतो म्हणून आम्ही 2च प्लेट घेतल्या, एक गोड आणि एक मीडियम. सो बर्फीनी आणि मी आम्ही दोघींनी शेअर केली ही पाणीपुरी आणि अगस्त्य आणि त्याचे पप्पा दोघांनी गोड पाणीपुरी खाल्ली. सो खूप टेस्टी पाणीपुरी होती. पाणीपुरी खाल्ल्यानंतर ही सुकी पाणीपुरी खात नाही ना तोपर्यंत पाणीपुरी खाल्ल्याचं फिलिंगच येत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही असंच होतं का? नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर आम्ही एवढं सगळं झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर इथे पहा तुम्ही सकाळी वाळत घातलेले कपडे सुद्धा माझे काढलेले नव्हते. म्हणजे आमचं प्लॅनिंग इतक्या उशीरपर्यंतच नव्हतंच. म्हणजे क्लिनिकला जायचं, दवाखान्यातून डायरेक्ट घरी यायचं होतं असं. आणि तिथे शॉपमध्ये गेल्यामुळे आम्हाला खूपच जास्त उशीर झाला आणि आमचा बर्थडेचा पुढचा प्लॅन सुद्धा फ्लॉप झालेला आहे. आता बर्थडे कसा सेलिब्रेट केला हे पाहण्यासाठी तुम्हाला पार्ट 3 पाहावा लागेल. सो स्टे ट्यून. आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटू अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.